उल्वे नवी मुंबई परिसरातील वहाळ परिसरात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विध्वंस सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे। समुद्र खाडी परिसरातील खारफुटी नष्ट करून नियमबाह्य माती भराव व बांधकामे सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। CRZ आणि बफर झोन नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप होत असून भविष्यात मोठ्या नैसर्गिक दुर्घटनेची भीती या निमित्ताने नागरिकांनी व्यक्त केली। या कथित बेकायदेशीर कामांचा सर्वाधिक फटका पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना बसत आहे। खाड्यांमध्ये अतिक्रमण वाढल्याने मासेमारीचे मार्ग बाधित होत असून उपजीविकेवर संकट निर्माण झाले आहे। खाडी वाचली तरच कोळी समाज वाचेल अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली। मेरीटाईम बोर्डसह संबंधित परवानगी देणाऱ्या यंत्रणा यावेळी बघ्याच्या भूमिकेत असल्याने अनेकांनी निराशा व्यक्त केली आहे। सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पर्यावरण प्रेमीकडून या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू आहे। स्थानिकांनी सर्व विकास कामांची सखोल चौकशी करून नियमबाह्य कामांवर तात्काळ स्थगिती आणावी, महसुली तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने व्यक्त केली। या सर्व प्रकरणावर विकासकांशी संपर्क साधला असता तो झाला नाही। मुख्यतः आपल्या प्रशासनाबद्दल सांगावं तर अजब नवलच वाटतं, कारण प्रशासनाने काही इथे क्रायटेरिया ठेवलेले आहेत। इथे तुम्ही बघताय जो हात माझा पाईपवर आहे, ही आता एक समुद्रातून आलेली एक पाईपलाईन आहे, जी ऑइलची पाईपलाईन आहे, ती इथून बाहेर निघालेली आहे। पण प्रशासनाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि बाकीच्याही काही अशा गव्हर्नमेंटच्या आपल्या प्रशासनाच्या काही संस्था आहेत, त्यांनी यांना मान्यता दिलेली आहे। इथून पाईपलाईन पूर्ण ती आलेली आहे, साधारणतः माहुल ते मानपूर तिथून पाण्यातून आलेली आहे। अटल सेतूसारखं मोठं एक आपलं जे आता अटल सेतूसारखं एक जगातलं एक फेमस असं एक ब्रिज बनवलेलं आहे, जे मुंबईला कनेक्ट करतं, एअरपोर्टला कनेक्ट करतं आणि त्याला लागूनच ही पाईपलाईन गेलेली आहे। पण इथे सांगावं असं का इथे एवढं मोठं काम चालू असताना इथलं कुठलेही अभियंता दिसत नाही आहे। इथे मोठे मोठे अधिकारी ज्यांनी यांना मान्यता दिलेली आहे, हे असंच कामं चालू असलेले दिसत आहेत। त्याच्यामुळे इथे पर्यावरणाला हानी होते, याच्याकडे कोणाचं लक्ष नाही। इथे कांदलवन आहेत, कांदलवनातून यांना प्रशासन इथे दिसते तुम्हाला का, आता हे समोरच दिसते कांदलवनात सगळं आहे, जी नासधूस होते। इथे यांनी परमिशन घेतली आहे का नाही घेतलेली ते पण काही कळत नाही आहे। आम्ही बऱ्याच ठिकाणी या लोकांना विचारणा केली असता बऱ्याच वेळा सगळ्यांना विचारतो, तरी पण इथे कानाडोळा केला जातो आणि उडवण्याची उत्तरं दिली जात आहेत। इथे स्थानिक जे मच्छीमार आहेत त्या मच्छीमारांचं इथे नुकसान होतं आहे। मच्छीमारांचं आता हे पाण्यात कामं चालू असल्यामुळे मच्छीमार इथे आमच्या ज्या फिशिंगच्या काही जागा असतात, ज्या जिथे आम्ही मच्छी पकडली जातात, आमच्या जाळी लावायच्या जागा असतात, वारंवार आपण त्यांना तक्रारी करून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला, फिशरीज डिपार्टमेंटला तक्रारी करून इथे कोणीही लक्ष दिलं जात नाही आहे। आणि इथे हीच मोठी खंत आहे की अशा या कंपन्यांना इथे कामं देत आहेत आणि इथे कुठलेही अभियंता कुठलेही प्रशासकीय लोक इथं नसतात। तुम्ही इथे बघताय एवढं मोठं साम्राज्य आहे, इथे सगळं कांदलवनाची कत्तल आहे आणि इथे कोणी अधिकारी दिसत नाही आहे। आणि मग विचारणा करायची कोणाला, म्हणजे इथे ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये हा मच्छीमार नेहमी इथे त्रासलेला जातो आणि मच्छीमारांची इथे गैरसोय केली जाते। आम्हाला इथे म्हणजे इथे स्थानिक लोक असतात, ती स्थानिक लोक आमच्यासारख्या लोकांकडे तक्रारी घेऊन येतात। एकच विनंती आहे की प्रशासनाने या सगळ्या गोष्टीवर नियमित लक्ष द्यावं। त्यांनी प्रशासनाची लोक काहीतरी आहेत, त्यांनी जे नेमलेल्या कंपनी आहेत, त्यांचे शासकीय लोक जे आहेत, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं। आणि जर मच्छीमारांचा इथे नुकसान होत असेल तर तो त्यांना नुकसान भरपाई मिळावी, ही म्हणजे आपली प्रमुख मागणी आहे। आणि आमच्या ज्या मच्छीमारीच्या ज्या जागा आहेत, ह्या अशा ज्या जागा असतात, या मच्छीमारीच्या जागा असतात, या नष्ट होऊ नये ही आमची मुख्यतः भूमिका आहे। नाही तर हे असंच राहिलं तर आम्हाला रस्त्यावर उतरून सगळ्या गाववाल्यांना, सगळ्या कोळी बांधवांना रस्त्यावर उतरून प्रशासनासंदर्भात आमच्या विरुद्ध आम्हाला इथं मोर्चे सगळे रस्त्यावर उतरावं लागेल। भविष्यामध्ये अशा प्रकारची जी विकास कामं होत असतात त्यावेळेस सुरक्षिततेचे नियम पाळत नाही, इथे फार मोठी एक रहिवासी निवास होतोय, फार मोठा सुंदर शहरीकरण होतंय, कशा पद्धतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इशारा द्याल आणि या सगळ्या गोष्टींवर आपला एक मत व्यक्त कराल? आपण इथे बघतच असाल, आता इथे बघताय, आता ही एक गॅस आणि ऑइल अँड गॅसची इथे एक पाईपलाईन आहे। समोर इथे बघाल तर एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, बघा तुम्ही समोर विमानतळ आहे, विमान उडतो इथे, या सगळ्या गोष्टी इथे लागलेल्या आहेत। आणि ही जे परिसर आहे हे सगळं एक सिडकोच्या माध्यमातून सगळं विकास होणारं शहर आहे। आता हे पाण्याची पाईपलाईन जे आहे, जे आलेले आहे इथून, हे आलेले त्या साईडनं पाण्यातून, आज ऑइलसारखी गॅस लाईन आहे। यांच्या मुख्यतः आम्हाला जे सांगण्यात आलं, आम्ही जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा ह्या पाईपलाईनला
साधारण जमिनीपासून 10 मीटर आतमध्ये जायला लागतं. 10 मीटर आतमध्ये जाऊन ती खोदकाम करून ती पाईपलाईन व्यवस्थित टाकावी लागते. पण आता तिथे त्या समुद्रात कोण बघणार? तर ही कंपनी बघणार आणि आपले जे मुख्य जे असतात शासकीय अधिकारी मंडळी असतात त्यांनी. पण इथे आमच्या निदर्शनात आलेलं आहे का ते 10 मीटर न जाता साधारण 2 ते 2.5 मीटरच जाऊन ते लोक पाईपलाईन टाकत आहेत. म्हणजे तुम्ही जर इथे पर्यावरणाचा विषय केला तर ही जर उद्या जर भविष्यात याचं काही बरं वाईट झालं तर हा एवढ्या सगळ्या एरियाला, ह्या सगळ्या अख्ख्या आमच्या समाजाला, आमच्या समुद्राला हानिकारक आहे.